नमस्कार शेतकरी मित्रांनो, बालाजी जाधव. काय म्हणते तुमची तब्येत? मित्रांनो, लेबर चार्जेसला जर कंटाळलात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज स्पेशल आपण या व्हिडिओमध्ये हार्वेस्टिंगसाठी व्यवस्थित वाण कुठलं त्याबद्दल या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, हे आहे बूस्टर कंपनीचं 8888. मित्रांनो, हे वाण गेल्या वर्षी खूप चर्चित होतं आणि ह्या वर्षीसुद्धा वाण खूप चर्चित आहे. सध्या तरी ह्या 84-8ला येलो मोजॅक हा नावाचा प्राणी अटॅक केलेला दिसत नाही. ह्या वाहनाची खासियत मित्रांनो, ह्याची जी उंची आहे हे उंची साधारणपणे 2.5 फुटाच्या आसपास असते आणि आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह व्हिडिओमध्ये. हे बघा मित्रांनो, आणि घ्या भरपूर शेंगाचा आनंद. खाली बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेंगाच शेंगा. 84-8. शेतकरी मित्रांनो, ह्या व्हेरायटीची खासियत म्हणजे काय? ही म्हणजे हार्वेस्टिंग हे सोप्या पद्धतीने होतात. तर बघू शकता मित्रांनो, हे जे सोयाबीन आहे ह्याचे जे खाल्ला अंतर आहे हे आहे खाल्लं बोड आणि याच्यातलं अंतर साधारणपणे 1/2 फुटाचं अंतर आहे. हे आहे याचं बोड आणि हे सोयाबीन इथपर्यंत, इथून इथपर्यंत. हे बघा तुम्ही, इथून इथपर्यंत जे हार्वेस्टिंगचे मोठे मोठे मशिनी असतात मित्रांनो, हे व्यवस्थितपणे याची कटिंग होते इथून आणि तुमचं लेबर चार्जेस वाचतात. शेंग सुद्धा व्यवस्थित आहे मित्रांनो. शेतकऱ्याचा आभार मानलं पाहिजे, कारण शेतामध्ये गवत नाही आणि ज्या शेतामध्ये गवत असतं त्या सोयाबीनची ग्रोथ व्यवस्थितपणे होत नाही. बघा मित्रांनो, हे आहे बूस्टरचं 84-8. आता मित्रांनो, मी बूस्टरची तारीफ करू लागलो. आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की मित्रांनो, बूस्टर कंपनीशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. मित्रांनो, आपण ज्यावेळेस सोयाबीन वाण निवडते वेळेस गोंधळात असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक तुम्हाला विशेष क्वालिटी सांगतो. जर तुमचे शेत बदकल असतील किंवा तुमच्या शेतामध्ये कुठून पाणी येत असेल किंवा ओढ्याच्या शेजारी तुमचे शेतं असतील तर तुमच्या शेतासाठी उत्तम व्हेरायटी आहे. कारण तुमच्या जर शेतात साधारणपणे 1 फुटाच्या आसपास पाणी येत असेल, हे बघू शकता, इथून इथपर्यंत अंतर 1 फुटाचं आहे. जेणेकरून इथून खाली शेंग जाईल, 1 फुटाच्या खाली शेंग जाईल. इथून जे वरती जे राहील ते तुम्हाला याचा फायदा होईल. बघू शकता मित्रांनो, कारण उंची खूप व्यवस्थित आहे. तुमच्या शेतात साधारणपणे 1 फुटाच्या आसपास जरी पाणी धावलं तरी तुम्हाला तुमचं बियाचं किंवा तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला थोडंफार भेटतं. तर तुम्ही हे व्हेरायटी पेराच हे असं मी म्हणत नाही, परंतु लाईव्ह डेमोमध्ये मी तुम्हाला ह्या व्हेरायटीची खासियत सांगत आहे. शेतकरी मित्रांनो, असाल नवीन तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनल आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती करतो खरे 2 गोष्टी. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये 84-8 पेरलेले असाल तर तुमचा अनुभव शेअर करा आणि पेरण्याचा जर विचार असाल तरी सुद्धा ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा 100% होईल. चला तर मग शेतकरी मित्रांनो, घ्या तुमच्या तब्येतीची काळजी. धन्यवाद.